वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभेसाठी अर्ज भरला असून त्यांच्या समवेत विविध पक्षातील दलित नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले। बसपाच्या वतीने राहुल सरवदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र चंदन शिवे वंचित आघाडीसोबत आहेत। बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर आहेत, त्यांचा सन्मान राखावा म्हणून मी पाठिंबा दिलाय। बसपाने उमेदवारी देऊ नये अशी माझी मागणी होती, असं मत नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी यस न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केलं। तिसरी टर्म आहे माझी बहुजन समाज पार्टीकडून। मी नगरसेवक म्हणून सोलापूर महापालिकेमध्ये जवळजवळ 25 वर्ष झालं बहुजन समाज पार्टीमध्ये मी काम करतो। फुले शाहू आंबेडकर बाबासाहेब मान्यवर कांशीराम साहेब यांनी बहीणकुमारी मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असताना अनेक सोलापूर शहरामध्ये अनेक निवडणुका लोकसभा विधानसभेच्या या ठिकाणी पार्टीने लढवल्या। त्यावेळेला आम्ही सक्रिय होतो। ह्यावेळीची जी लोकसभेची निवडणूक आहे ही जरा वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे। म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील आदरणीय प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे उमेदवारी भरल्यानंतर लोकांची भावना या ठिकाणी लक्षात ठेवून बाबासाहेबांच्या कुटुंबाचा या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी मी आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी यांना आम्ही विनंती केली की माननीय बाबासाहेबांच्या कुटुंबातले बाळासाहेब आंबेडकर थांबलेले आहेत, त्यांना आपण या ठिकाणी ह्या सोलापूर रिझर्व सीटवर या ठिकाणी सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती मी पक्षाच्या आमचे सर्व पदाधिकारी असतील सर्वांनाच मी या ठिकाणी बोललेला आहे। एक नगरसेवक म्हणून काम करत असताना सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न मी हाताळलेले आहेत। तर लोकांच्या भावना लक्षात ठेवून राज्यकर्त्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी काम केले पाहिजे असं या ठिकाणी मला वाटते कधी कधी। परंतु आज जी परिस्थिती निर्माण झाली, पूर्ण दलित समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल, ह्या सर्व समाजातली घटकं आज बाळासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभारले। तर या ठिकाणी बाबासाहेबांच्या कुटुंबाचा सन्मान म्हणून या ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी पाठीमागे थांबलं पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी वारंवार पक्षाला केलेली आहे। पक्षाची भूमिका घेण्याची, पॉलिसी ठरवायची किंवा पाठिंबा द्यायचं ही जबाबदारी पक्षाचे जे पदाधिकारी आहेत आमच्या त्यांच्यावर आहे। परंतु माझं कुटुंब ही आंबेडकरी चळवळीमधलं आहे आणि त्या आंबेडकरी चळवळीशी असल्यामुळं बाबासाहेबांच्या कुटुंबातील व्यक्तीचा सन्मान करणं हे माझं काम आहे। म्हणून नगरसेवक म्हणून या ठिकाणी आणि या ठिकाणी एक व्यक्ती म्हणून त्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते उभारलेले आहेत, फॉर्म भरलेले आहेत, तर त्या पद्धतीनं सहकार्य करा असं पक्षाला सांगितलं। आता बघू, आता 2 दिवस आहेत। वंचित बहुजन आघाडी बरोबर आपले अनेक कार्यकर्ते होते, तिकडे एकीकडे आपण पाठिंबा देत असताना दुसरीकडे आज अर्ज भरला बसपाने। तीच मी माझा त्याच विषयावर गेल्या आठवड्याभरपासून मी फॉर्म भरू नका म्हणूनच या ठिकाणी सांगत होतो। पण आता त्यांनी सांगितलं की वरनं आम्हाला सांगितलेलं आहे, वरच्याच लोकांना मी बी सांगितलो। कार्यकर्ते आता काल आमचे सगळेच कार्यकर्ते मला जे मानणारा वर्ग आहे आणि सोलापूर शहरामध्ये मी सर्व जाती धर्माची लोकांची कामं करतो, तरी काल सगळे माझे बंधूसुद्धा काल स्वतः उपस्थित होते आणि सर्व माझे कार्यकर्तेसुद्धा उपस्थित होते। हे बरोबर आहे, बाबासाहेबांच्या कुटुंबातलं आहे। बाबासाहेबांना त्यावेळेला आम्ही भेटलो नाही, परंतु बाबासाहेबांच्या कुटुंबातला व्यक्ती या सोलापूर शहरामध्ये थांबत असेल तर अशा पद्धतीची कार्यकर्त्यामध्ये चर्चा झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा आणि माझ्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांचा रेटा बघून ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर त्यांच्या सुखदुःखामध्ये मी अनेक वर्षे काढलेलं आहे आणि त्यांच्या हर एक गोष्टीमध्ये मी त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट झालेलं आहे। तर माझं कर्तव्य बनतं की मी त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। म्हणून पक्षाचा आदेश पाळायचा म्हणजे कसं, आता मी पक्षाला विनंती केलेलं आहे, पक्षाचा आदेश आता पाळायचा मी बसपाचा गटनेता आहे तुम्हाला माहिती आहे, परंतु पक्षालाच मी सांगितलं की बाबा तुम्ही अशा पद्धतीचं तुम्ही सहकार्य करा म्हणून मी पक्षाला विनंती केलेलं आहे। जरी पक्षाचा जरी आदेश राहिला तरी पक्षाने सुद्धा तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो की पक्षाने सुद्धा अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही, अजूनसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने निर्णय घ्यावा अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो मी। बसपाने अर्ज मागेच नाही घेतला, तुम्ही आंबेडकरांचा प्रचार करणार की बसपाच्या पाठीमागे उभारून बसपाचा प्रचार करणार? आता हे 2 दिवसानंतर मी माझा स्टँड क्लिअर करणार आहे। जे विड्रॉल फॉर्म करायचा लास्ट दिवस आहे त्या लास्टच्या दिवशीनंतर माझी भूमिका कशा पद्धतीनं मी या प्रचाराच्या ह्याच्यामध्ये माझी ॲक्टिव्हिटी असलेली ती मी 2 दिवसामध्ये माझी भूमिका जाहीर करणार आहे।